मित्रांनो, इतिहासात अनेक युद्ध झाली. तुम्ही युद्ध पाहिली सुद्धा असतील टीव्हीवरती, पिक्चरमध्ये, फिल्ममध्ये. त्यामध्ये तुम्ही अनेक शूर पाहिले असतील. पण आज मी तुम्हाला अशा एका राणीची गोष्ट सांगणार आहे, जिनं आपल्या पतीच्या कर्तव्यासाठी स्वतःचं मस्तक म्हणजे शीश कापून थाळीत सजवून दिलं. ही कथा आहे मेवाडच्या हाडी राणी म्हणजे सिल्वर कवर यांची. प्रेम आणि कर्तव्य यांच्यातील संघर्षाची सर्वोच्च गाथा. लग्नाचा तो पहिला दिवस. ही जी घटना आहे ना ती 17व्या शतकातली. म्हणजे मेवाडचे सरदार राव रतन सिंग चुडावत यांचं लग्न यांचे लग्न बुंदीच्या हाडा घराण्यातील राजकुमारी सेलह कंवर यांच्याशी झालं होतं. म्हणजे काय झालं, लग्नाच्या अवघी 24 तासच झाले होते. हातावर मेहंदी अजून ओलीच होती, मांडवातल्या फुलांचा सुगंध अजून दरवळत होता. पण नीतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. त्या दिवशी औरंगजेबाचं आक्रमण झालं आणि महाराजांना निरोप आला. एक घोडेस्वार धावत आला आणि राव रतन सिंगांना निरोप दिला. आता ते चिंतेत पडले. म्हणजे काय झालं, मेवाडचे महाराज राज रतन सिंग यांना आणीबाणीचा निरोप आला. औरंगजेबाची मोठी सेना जी आहे ना मेवाडकडे चालून येत होती. म्हणजे औरंगजेबाची मोठी सेना आहे ना मेवाडकडे चालून येत होती. औरंगजेबाला रोखण्यासाठी राव रतन सिंग यांना तातडीने युद्धावर जाणं भाग होतं. एका बाजूला नुकतीच लग्न होऊन आलेली पत्नी आणि दुसऱ्या बाजूला मातृभूमीची हाक. राव रतन सिंग एकदम चिंतेत पडले की आता करायचं काय. तेव्हा हाडी राणीनं त्यांना धीर दिला, त्यांना युद्धासाठी तयार केलं. तर राजाची ओढ आणि राणीचा कठीण निर्णय बघा. आता विचार करा कसा निर्णय घेतला असेल. राव रतन सिंग ना युद्धभूमीवर पोचले, पण त्यांचे मन ना सतत सतत आपल्या राणीच्या आठवणीत गुंतले. त्यांना भीती वाटत होती की जर मी युद्धात मारलो गेलो तर माझ्या राणीचं काय होईल पुढं. त्यांनी आपल्या एका विश्वासू सैनिकाला महालात पाठवलं आणि निरोप दिला की राणीला म्हण की मला तुझी आठवण येते, मला तुझी एखादी निशाणी, एखादी स्मृती पाठवून दे की मी ते पाहून म्हणजे ती पाहत मी युद्ध लढू शकतो. के असं म्हणले, महाबली शीषदान, त्याला द सुप्रीम सॅक्रिफाईस म्हटलं जातं. महाबलिदान शीषदान केलं. आता हाडी राणी यांना समजलं की जोपर्यंत राजाचं मन माझ्यामध्ये गुंतलेलं आहे, जोपर्यंत राजाचं मन माझ्यामध्ये गुंतलेलं आहे तोपर्यंत ते शत्रूचा पराभव करू शकणार नाहीत. माझ्यावरील प्रेम त्यांच्या कर्तव्याच्या आड येते. एका क्षणात त्या क्षत्राणीने निर्णय घेतला. तिने सैनिकाला सांगितलं, थांब, मी तुला अशी निशाणी देते की राजाला पुन्हा कोणाचीच आठवण येणार नाही. राणीनं डोळं मिटलं, आपल्या इष्टदेवतेचं स्मरण केलं आणि वीज चमकल्यासारखी आपली तलवार चालवली. स्वतःचे मस्तक धडापासून वेगळं केलं. ते मस्तक एका थाळीमध्ये सजवून त्याच्या कपड्यात झाकलं गेलं आणि ती थाळी राजाला पाठवली गेली. जेव्हा सैनिकांनी ती थाळी राजासमोर ठेवली ना, राजानं कापड हटवलं आणि समोर आपल्या प्रिय पत्नीचे कापलेले शीश पाहून राव रतन सिंग हादरून गेले. त्यांच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. पण पुढच्या क्षणी त्यांच्यामध्ये वीर श्री संचारली. त्यांनी राणीचे ते शीश आपल्या गळ्यात बांधलं आणि मुघल सैन्यावर तुटून पडले. त्या दिवशी शत्रूचा असा संहार झाला की औरंगजेबाची सेना पळून गेली. विजय मिळाला, पण राणीच्या बलिदानाची किंमत खूप मोठी होती. शेवटी राजानेही त्याच रणांगणात स्वतःचे प्राण अर्पण केलं. राजस्थानी भाषेमध्ये एक प्रसिद्ध ओळ आहे, चुडावत मांगी सेनानी सिर काट दियो शत्रानी. म्हणजे चुडावताने फक्त एक निशाणी मागितली होती, पण त्या क्षत्रानीनं आपले शीशच कापून दिलं. आजही हाडी राणीचं नाव भारताच्या इतिहासात आदराने घेतलं जातं. ही कथा आपल्याला काय सांगते माहिती आहे का? जेव्हा देश आणि धर्मावर संकट येतं ना, तेव्हा वैयक्तिक सुखाचा त्याग करायचा असतो आणि हेच खरं मोठं शौर्य असतं. तुम्हाला हे बलिदान कसं वाटतं हे मला सांगा. आणि दुसरी गोष्ट, हे शीषदान करणं आहे ना, राणीने हे शीषदान केलं, ही सोपी गोष्ट नाहीये. जे लोक म्हणतात ना की महिलांच्याकडे अधिकार नव्हते, त्यांच्यासाठी ही मोठी सीख आहे की अधिकार नव्हते हे म्हणणंच पहिला मूर्खपणा आहे.
अधिकार होते, त्याचा वापर कसा करायचा ती हाडीराणीकडून शिकावं लागतं. हाडीराणी नक्कीच शिकलेली होती, शूर होती आणि खूप बलवान होती. एवढं मोठं धाडस असतं ना स्वतःचं शीश कापण्याचं, ज्याच्यामध्ये धर्म जिवंत आहे ना, तोच करू शकतो. सामान्य माणसाचं काम नाही आहे, सामान्य माणसाचं काम नाही. हाडीराणीसारखं बलिदान देण्याचं धाडस हे सामान्य व्यक्तीत नाही आहे. अशा कित्येक कित्येक आपल्या अशा कित्येक आपल्या क्षत्रांनी, ज्या पद्मावतीमध्ये तुम्ही बघितलं असेल की अग्नीमध्ये त्या असा अग्नीमध्ये सहज जातात देह त्याग करायला. तुम्हाला वाटतं इतकं सहज आहे का ते अग्नीमध्ये प्रवेश करणं, अग्निस्नान करणं सोपं आहे? आपल्या हाताला थोडा चटका लागला ना कसं होतं? तर विचार करा, स्वतःचं शरीर आगीच्या स्वाधीन करणं त्यासाठी किती मोठं शौर्य लागत असेल. हे शौर्य त्या आपल्या क्षत्रांच्यामध्ये होतं. बलिदान स्वतःचं देण्याची हिंमत होती राष्ट्रासाठी. आजही आपल्याला अशा स्त्रियांची गरज आहे, ज्या राष्ट्रासाठी बलिदान द्यायला तयार होतील. मार्ग भटकलेल्या आपल्या पतीला योग्य मार्गावरती आणण्यासाठी ती हिंमत दाखवायला तयार पाहिजेत. आणि त्यासाठी धर्म जिवंत पाहिजे. प्रत्येक स्त्रीमध्ये तो धर्म असायला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.